हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि पहिल्यांदा सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमी आहे, त्यामुळे काही ऑफिसला पण सुट्टीच आहे. आणि कसं काय चाललं आहे तुमचं, कसं काय तब्येत बिब्येत कमेंटमध्ये सांगा मला. मी बसलो आहे सकाळ सकाळचं विटॅमिन कोणचं तरी घेत आहे की नाही. झोपेतून उठलो डायरेक्ट का शूटिंग करायला लागलो. आणखीन ब्रश पण नाही केला. सुट्टी असली का सुट्टीच्या दिवशीच लवकर उठत नेमकं. आत्ताशी 7:30 झाले नाही आणि असं आहे म्हटलं आज 10 वाजेपर्यंत झोपू. काय सगळा पोपट झाला. लवकरच उठलो काय माहीत कसं काय आणि उठलो. ब्रश विश करतो तर शिक. चला आता हे बघा आमच्या गहूचं चाललंय, खायचं काम चालू आहे तिचं काय का नाही. चला आता ब्रश विश करतो. तुम्हाला आमची चुलीवरचं पाणी दाखवतो कसं तापित आम्ही घरी. कारण ज्यावेळेस लाईट नाही आणि लाईट असल्यावरती हिटर असतं, पण लाईट नसल्यावरती काय आहे की नाही. गॅसवर तर काय पाणी नाही तापित, चुलीवर तापितो. त्याआधी आपण ना चिमण्यांना दाणे टाकू. हे बघा, कारण आम्ही पाळायला घेतलं नॅचरल चिमण्या. हे बघा काहीच तुम्हाला दाखवतो आमची चूल. आमची जी चूल आहे आणि तापलंय बरंचसं आहे का नाही. हे दूर बाजूला राहिला पण पाण्यातून पण वाफा निघाले. गरम आहे. कपाशीच्या काड्या त्याचाच यूज करतो. काय आम्ही लाकडं बिकडं नाही काही करत. हे बघा आमचे कुत्रे कोणाला भोकू राहिलेत गाड्या काय माहिती आहे का नाही. शेडमध्येच लावलेली चूल, कारण घरात जर गेलं सगळं काळा काळा होऊन जाईल. काहीच चिमण्या तर काही आहे ना, कारण मम्मीने त्यांना सकाळ सकाळ भात खाऊ घातलेलं आहे की नाही. आता आपण आपल्या कोंबड्यांनाच दाणे टाकू. हे आपल्या कोंबड्या कशा पळायला लागली आहे का नाही. चिमण्या का तर काय येणार नाही आता. म्हणलं चिमण्यांचं आपण एक रेकॉर्डिंग काढली असती. काय येते नाही तर थोडा विचार. जवळपास 20 ते 25 मिनिटं झाले तसं मी रेकॉर्डिंग चालू करून दिलं. त्यात मग एक चिमणोबाई आली मधीच, कारण लय वेळ झाला तर मी धान्य टाकून काय कोणी येतच नव्हतं. कारण मम्मीनं आधीच त्यांना भरपूर भात खाऊ घातला, त्याच्यामुळं ते काय टमटम झाले खायला काय नाही. पण शेवटी एक आली आणि बुरकन उडून गेली. नंतर आणि थोडं सिनेमॅटिक करायला गेलो पण आपल्याला काय सिनेमॅटिक जमत नाही. काय थोडेफार फुलाचे व्हिडिओ काढायचा ट्राय केला पण काय नाही. इकडं एक आपलं जास्वंदाचं झाड होतं त्याचं एक, आणि खाली काय लावलेलं आहे हे पण जास्वंदच होतं. काय कळलंच नाही काय ते. आणि खालचं तर काय आहे ते काय मला तर काही कळलंच नाही कशाचं झाड आहे कशाचं नाही. बळच व्हिडिओ काढत बसलं. गाईज आपला फेवरेट नाश्ता पतंजली बिस्किट आणि चहा. हे बघा दणक्याच मारू आता आहे की नाही. अक्का तुला घेऊ का कॅमेऱ्यात. अक्का काय येणार नाही. अक्काला थोडं हे वाटतं. दिसली का अक्का इकडून तू काळे दिसू राहिली बरं का. काळे दिसते इकडून. आम्ही दोघं करतो नाश्ता. चला आता नंतर अक्काला जायचं घेऊन दवाखान्यात. किती वाजता जायचं अक्का आपल्याला दवाखान्यात. किती वाजता जायचं. ठीक आहे चला आपण आता खाऊ दूध बिस्किट आणि चहा. बघा आता दणक्यात कार्यक्रम करतो ना. आता पुढा पडला असं करायचं बघ. 2च घासात खायचं. एका घासात जाईन तो. असे
असे 4 बिस्किट धरले का, हे बघा अक्का असे 4 बिस्किट धरले का बरं का, असे बुडायचे बरं का अक्का, एकदा असे एकदा असे असं धरायचं कॅमेरावर. खलास. मग उरलेले 3 परत धरायचे. काम तमाम. आपल्याकडे आणखी एक शिल्लक आहे. पडला का तर ते परत असं एक 4चा बंडल धरायचा. बघून घे परत एकदा तुला सांगतो. 4चा बंडल धरला का, एकदा असे बुडायचे एकदा असे बुडायचे बरं का, एकदा असे आणि एकदा 4 साईडनं बुडून झाले का असे धरायचे. गरम नसते, चहा गरम असतो. दणक्यात कार्यक्रम. झाला नाश्ता. ओ यार मला गोळ्या घ्यायच्या होत्या. गोळ्या घ्यायच्या नाही भाऊ, मला दुखत होतं ना थोडं. पेहरेदार इकडं कुठे घरात चालले का काय? हा चंपे येत आहे शेपट का आली ती का बस कालो इकडं बाहेर बसायचं तर दरवाज्यात बसलेत माणसाने जायचं कुठून रे? हा आमच्या कालुल्या चंपुडी चला. अय मग यांना भाकरी टाकल्या का? यांना भाकरी टाक. दरवाज्यातून बसलेत ते. चला रे बेटा आता. मग काय अक्काला आणलं दवाखान्यातून जाऊन चांगला सलाईन बिलाईन देऊ. गाईज आलोय अक्काला घेऊन हॉस्पिटलमधून. आणि आता आज काय आपल्याला सुट्टी नाही, ऑफिसला काम करावं लागणार आहे. आता मी जेवण करतो. आधी फ्रेश झालो आले मग गंतून पुसलाय. मला घामावर राहिला, लाईट नाही आता. हे बघा जेवण त्याच्या आधी गोळ्या घ्यावं लागते. पोट पण दुखत आहे. 4 दिवस झालेत. काय झालं काय माहिती. चला आजचा व्लॉग इथं सेंड करतो. बाय. लाईक करा.